एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। अहिल्यानगर जिल्हा परिषद निवडणुकीत वांबुरी जिल्हा परिषदेचा गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने या ठिकाणी भाजपकडून पुन्हा एकदा तालुक्याचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सुभाष पाटील यांच्या सौभाग्यवती व तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन उदयसिंह पाटील यांच्या मातोश्री शशिकला पाटील यांचे नाव आघाडीवर आहे। तर दुसरीकडे तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेवराव ढोकणे यांच्या सौभाग्यवती रतनबाई ढोकणे यांचेही नाव चर्चेले जात असून त्यानुसार कार्यकर्ते दावा करत आहेत। त्यामुळे वांबुरी गटात भाजपच्या उमेदवारीसाठी पाटील की ढोकणे याविषयी कार्यकर्त्यांना उत्कंठा लागली आहे। वांबुरी गटात वांबुरी आणि उमरे हे दोन गट येतात। 2017चा बाबासाहेब भिटे यांनी ॲडव्होकेट सुभाष पाटील यांचा केलेला पराभव वगळता या गटावर कायम सुभाष पाटील यांचे वर्चस्व पाहावयास मिळाले आहे। सहकारातही पाटील यांची मोठी बांधणी आहे, कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे। याशिवाय जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती म्हणून ॲडव्होकेट पाटील यांनी काम पाहिलेले आहे। गेल्या 5 वर्षात शशिकला पाटील या जेडपी सदस्य असल्याने त्यांचाही जनतेशी कायम संपर्क राहिला आहे। युवा नेते उदयसिंह सुभाष पाटील यांची तरुणांची चांगली प्रकारे फळी उभारणी केली आहे। कारखान्याचे चेअरमन पद गेल्यानंतर त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची ही नामी संधी समजली जात आहे। त्यामुळे वांबुरी गटातून उदयसिंह पाटील यांच्या मातोश्री शशिकला पाटील किंवा उदयसिंह पाटील यांच्या सौभाग्यवती यांनाच या सर्वसाधारण महिला जागेसाठी उमेदवारी मिळावी याकरिता वांबुरीकरांचा मोठा आग्रह असल्याचे दिसून येत आहे। तर याच वेळी दुसरीकडे तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेवराव ढोकणे यांचे कार्यकर्ते यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी उमरे गावालाच मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत। ढोकणे यांचीही सहकारात मोठी ताकद आहे। तनपुरे कारखान्याचे चेअरमन पद म्हणून त्यांना संधी देण्यात आली होती। या माध्यमातून त्यांनी सर्वांना सोबत घेऊन उमरे परिसरात त्याचप्रमाणे वांबुरी गटात ताकद वाढवली आहे। गावागावात कार्यकर्त्यांची फौजही तयार केली आहे। त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच एकंदरीत वांबुरी गटात पाटील आणि ढोकणे हे प्रबळ दावेदार आहेत। मात्र पक्षाचे नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे कोणाला संधी देतात त्यावरच बरेच अवलंबून आहे। तनपुरे कारखान्याच्या चेअरमनपदी नामदेवराव ढोकणे यांना बसवताना उदयसिंह पाटील यांना बाजूला करावे लागले होते। आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ढोकणे यांना उमेदवारी द्यायची झाल्यास या ठिकाणी सुभाष पाटील यांना बाजूला करावे लागणार आहे। आगामी राजकीय दृष्ट्या नातेवाईकांसाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांना दूर केला जाणारा हा संदेश विखे पाटलांना परवडणार आहे का याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।